आषाढी एकादशी निमित्त आज आपण उपवासाचे दोन खास असे झटपट पदार्थ बघणार आहोत आणि आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट कुठलंही पीठ न वापरता पदार्थ तयार करणार आहोत। तर नगेट्स अजिबात तेलकट होत नाही। आवाज बघा, तुम्हाला लक्षात येईल अगदी मस्त कुरकुरीत नगेट्स बनवून तयार झाले। बाहेर कुरकुरीत आणि आतून पोळी करण्याची साधी सोपी पद्धत पाहणार अचूक पद्धत। आज आपण उपवासाचा ढोकळा तयार करणार आहोत। उपवासाच्या दिवशी कमी तेलकट काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा उपवासाचा ढोकळा सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी मोजक्या साहित्यात परफेक्ट बनवून तयार होतो हा ढोकळा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। आता तुम्हाला रेसिपी इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती देखील पाहायला मिळतील। इंस्टाग्रामला आणि फेसबुकला देखील फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी पाऊण कप साबुदाणा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला सुरुवातीला आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं साबुदाणा बुडेल इतपत आणि हा साबुदाणा 2-3 तास भिजवून घेतलेला आहे। तुम्ही वाटीने देखील प्रमाण घेऊ शकता साबुदाण्याचं। आता इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे, उकडून साल काढून घेतलेला आहे। तो बटाटा आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे, किसूनच टाकायचा। आता हा किसून टाकल्यानंतर इथे मी कोथिंबीर आणि मिरची 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेल्या आहेत, तिची पेस्ट टाकायची आहे। इथे मी शेंगदाण्याचं कूट 4 चमचे टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर टाकायचे। जिरे पावडर जर उपवासाला चलत असेल तरच वापरा। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कुठलंही पीठ वापरणार नाही आहे मी, ॲडिशनल कुठलंच। साबुदाणा आणि जो बटाटा आहे त्याच्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। इथे मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही, पण जर तुम्हाला गरज असेल तर पाण्यात सुद्धा हात लावू शकता आणि गोळा मळून घ्यायचा। मळलेल्या पिठामधून आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे छान आपले नगेट्स तयार होतात। निमुळता आकार द्यायचा, पाणीच लावून हे नगेट्स करायचे हाताला, छान व्यवस्थित असा आकार येतो निमुळता आणि छान आपले नगेट्स बनवून तयार झालेले आहे। आता दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्हाला बनवून दाखवते। हाताला पाणी लावायचं आहे सुरुवातीला दोन्हीही अगदी आणि गोल आकार करून ह्याला निमुळता आकार द्यायचा या पद्धतीने। इथे आपले नगेट्स देखील छान बनवून देखील तयार झाले आहेत, बघू शकता तुम्ही अगदी मस्त बनवून तयार झालेले आहेत। इथे सुद्धा राहिलेले नगेट्स देखील मी इथे बनवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला लगेच तळायला घ्यायचे आहेत नगेट्स। मी ते शेजारी देखील तेल गरम करत ठेवलं होतं। तेल ठेवत असताना आपल्याला मीडियम गॅसच ठेवायचा आहे, हाय गॅस किंवा लो गॅस ठेवायचं नाही। हाय गॅस ठेवला तर आतून कच्चे राहू शकतात, जर तुम्ही लो गॅस ठेवला तर ते तेल पिऊ शकतात नगेट्स। त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसच ठेवून आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत। आता तेलामध्ये मी साधारण 5-6 सोडलेले आहेत नगेट्स। तेलात सोडले की नगेट्सला हात लावायचा नाही, 1 ते 2 मिनिटानंतर ह्याला पलटून घ्यायचे बाजू आहे ती, कारण लगेच तुम्ही उलटानं जर लावलं तर ह्याला खाली तळाशी चिटकू शकतात किंवा उलटाण्यात देखील चिटकू शकतात। त्याच्याकरता सुरुवातीला उलटाणं वगैरे काहीच लावायचं नाही आहे। आता ह्याला दोन्ही बाजू पलटून आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला गोल्डन रंगावरती, सोनेरी गोल्डन रंगावरती आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे। बघू शकताय तुम्ही हे नगेट्स बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे पोकळ पुरीसारखे बनवून तयार होतात। फार काही वेळ लागत नाही, अगदी झटपट बनवून तयार होतात। आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील आणखीन एक बॅच तळून दाखवते। गॅसची फ्लेम ठेवताना मीडियमच ठेवा, हाय किंवा लो ठेवायची नाही आहे। तेलामध्ये 7 ते 8 तळ सोडायचे। सुरुवातीला आपल्याला हात लावायचा नाही आहे, म्हणजे तळाशी वगैरे लागू शकतात त्याच्याकरता। नंतर 1 ते 2 मिनिटानंतर याची बाजू आहे ती पलटून घ्यायची, म्हणजे खालची बाजू छान तळली गेली की वरच्या बाजूने पलटी मारून घ्यायची आणि ह्याला तळून घ्यायचे। सोनेरी ते गोल्डन रंगावरती आले की आपल्याला ह्या तेलामधून काढून घ्यायचे हे नगेट्स। बघू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे। आता हे तेलामधून काढून घ्यायचे। आता आपण मस्त असे गरमागरम असे उपवासासाठी खाण्यासाठी नगेट्स सर्व करूया। काय मस्त बनवून तयार झालेत नगेट्स, एकसारख्या रंगावरती तळले गेलेत, अगदी परफेक्ट असे, अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे पोकळ मस्त आपले नगेट्स बनवून तयार झालेत। तुम्ही हे दह्यासोबत देखील खाऊ शकता, अप्रतिम चवीचे लागतात, किंवा चटणी देखील उपवासाची बनवली असेल त्यासोबत देखील खाऊ शकता। तुम्हाला आवडून लक्षात असेल कसे आपले नगेट्स झालेत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट
म्हणजे पोकळ असे बनवून तयार झाले। तुम्हाला एक कट करून देखील दाखवते, बघू शकता तुम्ही आतून कच्चा वगैरे अजिबात राहिलेला नाहीये। बघू शकता तुम्ही आतून अगदी पोकळ झालेत आणि बाहेरून असे कुरकुरीत झालेले आहेत। लहानापासून मोठ्यांना देखील हे फेवरेट आहेत। माझ्या तर घरच्यांना लहानापासून मोठ्यांना, माझ्या मुलांना आणि माझ्या परिवाराला सगळ्यांना हे नगेट्स आवडले। तुम्ही सुद्धा या आषाढ एकादशीला नक्की करून बघा, फार आवडतील। फार काही साहित्य लागत नाही, अगदी जेमतेम 2 ते 3 साहित्यापासून बनवून तयार होतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। आता लगेच आपण दुसरा पदार्थ करायला घेणार, तो म्हणजे उपवासाचा ढोकळा। तर इथे उपवासाचा ढोकळा करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतले, त्यासाठी 1 कप इतकी वरई घेतलेली आहे। वरई मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, खडे वगैरे असतात। मिक्सरचं झाकण लावून आता आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिट ही आपल्याला बारीक, आपण पीठ कसं भगरीचं असतं ना तसं बारीक आपल्याला भाकरीचे पिठासारखं हे पीठ करून घ्यायचं आहे। बारीक करून घ्या, जेवढं जमल तेवढं, मोठं ठेवायचं नाही आहे। इथे मी अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे पिठामध्ये आणि इथे एक मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या। तुम्ही आवडीनुसार कमी करू शकता हिरवी मिरचीचं प्रमाण, किंवा जास्तही घेऊ शकता। 1 इंच अद्रक तुकडा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, मुठभर अशी। कोथिंबीर उपवासाला चलत असेल तरच वापरा। इथे मी एक कच्चा बटाटा घेतला, बटाट्यावरची साल काढलेली आहे, अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत। धुवून घेतलेला आहे बटाटा, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे फोडी। आणि इथे 2 चमचे आपल्याला साखर टाकायची, मोठी साखर। इथे मी अर्धा लिंबू पिळून टाकते, टेस्ट छान येते लिंबामुळे। आणि इथे आपल्याला अगदी पाव कप इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि ह्याला झाकण लावून आपल्याला बारीक जमेल तितकी छान पेस्ट करून घ्यायची या मिश्रणाची, ढोकळ्याची। इथे मी मिश्रण देखील छान बारीक करून घेतलेलं आहे, 2 बॅचमध्ये केलेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत, मिक्स करायचं आहे ह्याला। आता या मिश्रणाला झाकण ठेवून आता आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिट झाकून ठेवायचे, म्हणजे आपली भगर आहे ती छान फुगेल। आता छान फुगून वरती येईल। आता 20 ते 25 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूयात। आणि ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये बघू शकता तुम्ही अगदी आपल्याला थोडंसं असं 1 कटली ते पळी तेल टाकायचं आहे। तेल घातल्यामुळे मस्त असा जाळीदार ढोकळा होतो, कारण या तेलामध्ये भगरीचं प्रत्येक कण वाफवल्यानंतर एकमेकांना चिटकल्या जात नाही। ढोकळा वाफरून मस्त रवा आणि जाळीदार होतो। या मिश्रणामध्ये तेल घातल्यावर या मिश्रणाला 2 ते 3 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने। या मिश्रणाला छान फ्लफी होतं याच्यामुळे। 1 ते 2 मिनिट फेटून घेतल्यामुळे ढोकळा सॉफ्ट स्पॉन्जी बनवून तयार होतो, जाळीदार। आता इथे मी इनो घेतलेला, इनोचं 5 रुपयाचं जे पॅकेट मिळतं ना मेडिकलमध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानात, ते घेतलेलं आहे 5 रुपयाचं। ते पूर्ण अख्खं टाकायचं आणि त्याच्यावरती आपला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं 1 चमचा पाणी टाकायचं इनोवरती आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं पटकरनं। आता याला मिक्स करून घेतलं या पद्धतीने। आता जे स्टीमरचे जे भांडं आहे ते घ्यायचं, याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा चिटकत नाही खाली तेल लावल्यामुळे। किंवा तुम्ही मोठ्यात घरातलं ताट असताना जेवायचं ते देखील घेऊ शकता, त्याच्यामध्ये सुद्धा ढोकळा खूप छान तयार होतं। कढईमध्ये ताट ठेवू शकता। आता इथे मी मिश्रण आहे ते आपण जे इनो घातलेलं होतं ना ढोकळ्याचं, त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतून घेतलेलं आहे स्टीमरमध्ये। आणि ह्याला सुद्धा दुसरी प्लेट आहे जी ढोकळा बनवायची, तिसऱ्यात सुद्धा ते मी तेल लावून घेतलं। मी 2 बॅचमध्ये ढोकळा बनवते। आता दोन्ही भांड्यामध्ये इथे मी ढोकळ्याचं पीठ आहे ते ओतून घेतलेलं आहे। दोन्ही प्लेटमध्ये मी स्टीमरच्या स्टँडमध्ये मिश्रण ओतून घेतलेलं आहे। मी याला 5 मिनिट झाकून ठेवलं होतं सुरुवातीला, इकडं ढोकळा करायला घेतला होता त्यावेळेस शेजारी लगेच। पाणी देखील उकळल्यानंतर आता आपल्याला स्टीमरचे जे आपण प्लेट मिश्रण ओतून घेतलं होतं ना ढोकळ्याच्या, ते प्लेट ठेवून द्यायचे या स्टीमरमध्ये आणि याला झाकण ठेवून साधारण आपल्याला 15 ते 20 मिनिट हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। आता 15 ते 20 मिनिटात नंतर आता आपण चेक करूयात। टूथपिक घालायची ढोकळ्यामध्ये, बघू शकता क्लीन निघते, ह्याचा अर्थ आपला ढोकळा आहे तो पूर्ण छान असा वाफवला गेलेला देखील आहे, कच्चा वगैरे अजिबात कुठं राहिलेला नाही आहे। जर तुमचा कच्चा राहिला असेल तर आणखीन एकदा तुम्ही ठेवून आणखीन एकदा त्याला वाफवू शकता, म्हणजे कच्चा वगैरे अजिबात राहणार नाही। आता ह्याला थंड करून घ्यायचं ढोकळ्याला, गरम गरम अजिबात कट करायचं नाही, मग काय होतं सुरीला वगैरे चिटकून लागू शकतो। त्याच्याकरता आपल्याला
लगेच कट करायला घ्यायचं नाही। मी 10 मिनिटाला छान थंड करून घेतलं। आता इथे मी कट करायला घेते। ढोकळा आहे ते आडव्या साईजमध्ये उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचा, जसा तुम्हाला शेप हवा आहे छोटा मोठा त्यानुसार। इथे बघू शकता, अगदी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। बघू शकता तुम्ही, अगदी मस्त स्पॉन्जी जाळीदार अगदी सुपर सॉफ्ट मस्त बनवून तयार झालेला ढोकळा बघू शकताय तुम्ही। अगदी स्पॉन्जी झालेला आहे, बॉम्ब्स पॅक होतोय, अगदी मस्त बनवून तयार होतो हा ढोकळा। तुम्ही सुद्धा उपवासाचा ढोकळा नक्की करून बघा। मी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे। इथे मी तडका कढईमध्ये अगदी 1 पळी तेल टाकलेलं आहे कॅटलीतली। जिरे टाकायचे अर्धा चमचा आणि मिरचीचे तुकडे टाकायचे, एक 5-6 मिरची तुकडे बारीक कसे करून, थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथे आपली फोडणी देखील रेडी झालेली आहे ढोकळ्याकरिता। आता जी ढोकळा करून घेतला जाणार कट करून, या ढोकळ्यावरती आपल्याला ही फोडणी टाकायची, या पद्धतीने पसरून टाकायची। इथे बघू शकताय अगदी मस्त असा पांढरा शुभ्र मस्त आपण कुठलंही पीठ न वापरता अगदी मस्त आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय, तुम्हाला एक ढोकळा आता कट करून दाखवते। अगदी बघू शकताय मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार सुपर सॉफ्ट अगदी मस्त बनवून तयार ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की करून, तुम्ही सुद्धा या पद्धतीने नगेट्स आणि ढोकळा नक्की करून बघा। तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या घरच्यांना देखील आवडेल। नक्की करून बघा, कशी झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तर ही आजच्या तुम्हाला उपवासाच्या नगेट्स आणि ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। आता तुम्ही या रेसिपी फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती देखील पाहू शकता। इंस्टाग्रामला आणि फेसबुकला देखील फॉलो करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।